माझे नाव वैष्णवी नरसिंग शिंदे, पार्थ गार्डनिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एअरलेरिंग बद्दल माहिती सांगणार आहे। एका झाडापासून अनेक रोपटे तयार होतात। एअरलेरिंगमुळे एअरलेरिंग करताना पहिल्यांदा ब्लेड किंवा कटर मदतीला घ्यायचे, त्याला असा गोल राऊंड घ्यायचा। घेतल्यानंतर ते अशी रेष काढायची, साल काढून घ्यायची। साल काढल्यानंतर कॅम्बियम लेअरने घासून घ्यायचे। कॅम्बियम लेअर घासून घ्यायची। घेतल्यानंतर त्याच्यावर कोरफड लावायचं। कोरफड लावल्यानंतर कोकोपीट असे पाण्याने भिजून घ्यायचे। घेतल्यानंतर आणि त्या जागेवर लावायचे। गोल लावायचे। लावल्यानंतर त्याच्यावर आणखीन पाणी वतायचे। वतल्यानंतर 3 सुतुळ्याने मेन कापड लावून 3 सुतुळ्याने बांधून घ्यायचे। घेतल्यानंतर उन्हाळा असेल तर 1 ते 1.5 महिन्यापर्यंत ठेवावं लागेल। उन्हाळा आणि हिवाळा असेल तर, आणि पावसाळा जर असेल तर त्याला पाणी द्यायची पण गरज नाही। धन्यवाद।